सर, आज काही भूमिपुत्रांनी इथे आंदोलन देखील केलेलं आहे काळभैरव मंदिराच्या बाहेर. तर ते कोणाचं आंदोलन होतं? ते कशा प्रकारचं आंदोलन होतं? ऍक्च्युली खरं पाहता सगळी आंदोलनं आहे ते भूमिपुत्रांचीच आहे. वेगवेगळ्या संघटना इथे येऊन आंदोलनं करतात. आता दुसरी एक संघटना आहे, त्याही त्यांच्या माध्यमातून इथे निदर्शनं केली आणि आंदोलन ताईवर निदर्शने केली. हे आम्हाला समजलं याच्या आधी, म्हणून आजचा कुठलाही आम्ही कार्यक्रम ठेवलेला नव्हता. कारण का याच्यामध्ये असं होतंय, 27 गाव कमिटीचं पण आंदोलन होणार, दुसरे गटाचं आंदोलन होणार, तिसरे गटाचं होणार, चौथे गटाचं, त्याच्यामध्ये हे सगळं भरडला जातो भूमिपुत्र. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण फक्त पदाधिकारी भेटायचे आणि निषेध व्यक्त करायचा. हे होतं ते आंदोलन पण भूमिपुत्रांचंच होतं. सर, 27 गाव समितीच्या वतीने निदर्शनं करण्यात आलेली आहेत. कशा प्रकारची निदर्शनं होती आणि काय प्रतिक्रिया द्याल? आज आम्ही 27 गाव कमिटीच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. याच्या अगोदरही 2021 पासून जे आंदोलनं चालू आहेत तसं त्या आंदोलनामध्ये आमचं 27 गाव कमिटी सक्रिय उपस्थित आहे. त्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय कृती समिती असेल, सामाजिक संघटना असेल, यांना सोबत घेऊन आपण आंदोलन केले दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी. परंतु अजूनपर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देत नाहीये. त्याच्या अटीनं आज महत्त्वाचे 25 तारखेला आज विमानाचं उड्डाण होत होतं, पण आम्हाला उड्डाणाच्या अगोदर नाव देण्याची अपेक्षा होती, पण ते झालं नाही. मग त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त केला. सर्व पदाधिकारी येऊन निषेध व्यक्त केलेला आहे. खरं म्हणजे ही लढाई 2014 पासून आहे आणि खरी लढाई ही 22 ते 23 पासून सुरुवात झाली. विमानतळामध्ये विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं ही एक लढाई होतीच आमची. अस्मितेचा प्रश्न होता. त्यासोबतच इथल्या प्रकल्प असतात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी लागावी हा एक आमचा उद्देश होता 27 गाव कमिटीच्या माध्यमातून. त्याच्यासाठी आम्ही अनेकही आंदोलनं केली. सिडकोवर आंदोलनं केली, आम्ही अदानीच्या विरोधात आंदोलनं केली. याच्यामध्ये आत्ता सध्या स्थिती पाहता 1200-1250 क्रॉस झालेले आहेत आज भरतीमध्ये आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स कंपनीला येत आहेत. तर फक्त एक कंपनी असेल, AGS पोर्ट म्हणून कंपनी आहे, ती फक्त जास्त रिस्पॉन्स देत नाहीये. पण त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणारच आहे. तर लवकरच आंदोलन करणार आहोत. बाकी पूर्ण कंपनी आम्हाला सहकार्य करतात आणि इथले प्रकल्पग्रस्त भरतात. प्रकल्पग्रस्तांसोबतच आता अनस्किलमध्ये आपली बहुतांश भरती इकडची झालेली आहे 27 गावातून. त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूच्या गावातली पण परिसरात उरम पडवळ परिसरातील मुलांना पण नोकरीमध्ये प्राधान्य देत आहोत. याचा अर्थ असाच येतो मॅडम, आता खरं पाहता इथे दोन म्हणजे भूमिका देतात, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष. त्याच्यामुळे इथला भूमिपुत्र इथं भरडला जातो. मी प्रत्येक वेळेला सांगतो का तुम्ही पक्षाच्या चपला झेंडे बाजूला ठेवा आणि एकत्र येऊन लढा घेऊया. कुठले दुसरे समाजाचे मोठे मोठे लढे होतात, आपला समाज का नाही करू शकत? आपल्या समाजाचा इतिहास आहे, आंदोलनाचा इतिहास आहे. तो इतिहासाची परत पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन करायचं आहे. आता लास्ट एकच